नमस्कार मंडळी, एस पत्रिकांजल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण बड्डे सेलिब्रेशन पाहणार आहोत. हा व्हिडिओ खरा कालचा आहे, पण काल मला त्याची सुरुवात करता आली नाही, तर त्यामुळे बद्दल क्षमस्व. चला तर मग आता आपण तो व्हिडिओ पाहू. Audio Jungle. Audio Jungle. ओके, पटकन उभं राहता आलं पाहिजे. डाऊन. पाठचा सिंह खाईल तुला. पुढे ये थोडीशी. ओके, डाऊन. व्हेरी गुड. सगळ्यांचे आई बाबा इथे आलेत का? सगळ्यांचे आलेत. कोण बोलतंय आमची मुलं ऐकत नाही? माझी 2 मिनिटाची ओळख, माझं सगळं ऐकतात. बसा म्हटल्यावर बसतात, उभं राहिल्यावर उभं राहतात. उगाच तुमच्या कंप्लेंट असतात की आमची मुलं ऐकत नाही, आमची मुलं ऐकत नाही. आता माझं पण ऐकायचं नाही. जसं घरच्यांचं ऐकत नाही तर माझं पण ऐकायचं नाही. मी काय म्हणतोय ना, त्याच्या अगदी विरोधात करायचं, अगदी उलट करायचं. करणार? डाऊन म्हटल्यानंतर उभं राहायचं आणि अप म्हटल्यानंतर खाली बसायचं. करणार? मी जे सांगेन त्याच्या अपोजिट करायचं, मी सांगेन त्याच्या चुकीचं करायचं. रेडी? चलो, 1 2 3 स्टार्ट. डाऊन. जो बोला वो नहीं करने का, जो बोलेगा उसके अगेंस्ट करने का. ओके, आता एकदा चुकीला माफी झाली, परत चुकीला माफी नाही. ओके, रेडी? आता जर नुसतं हल्लात ना तरी पण आउट. ओके, चलो 1 2 3 स्टार्ट. डाऊन. काय होतंय? डाऊन. नक्की काय कन्फ्युजन काय आहे? आपल्याला बसायचंय काय, उभं राहायचंय काय? डाऊन. चला, जेवढे वाकलेत त्यांनी बसायला जा. पटकन जेवढे वाकलेत त्यांनी बसायला जायचं. ओके, हा सगळे आले. नाही, तुला आउट नाही केले, तुला आउट नाही केले. इकडे ये थोडीशी. ओके, 1 2 3 4 आणि 5 हे 2 कच्चा लिंबू आहेत. ओके दादा, एवढ्या सगळ्यांची ताकद तुझ्या एकट्यात आहे. आता त्या 4 जणी आहेत लाडक्या बहिणी, त्यांना 1500 मिळतात, आपल्याला नाही मिळत. मिळतात ना? नाही मिळत? कोण म्हणाल नाही मिळत? तुम्ही पांढरा रेशन काढवायला, आम्ही काय करणार त्याला? चलो, हरकत नाही. रेडी? गेमचा नियम माहिती आहे ना? हे जे आउट झालेत त्यांच्यासारखं आपल्याला करायचं नाहीये. ओके, सुरुवात. डाऊन. ये. तुझं नाव काय? सिया. चलो 1 2 3 स्टार्ट. तर बघ, या ताई बस. अप होत ना आपण. डाऊन. या. मैत्रीण गेल्यानंतर मला पण जावंच लागणार आहे. बाबू तुला काय वाढू? नाही, भातावर काय खाशील तरी पण? डाल भात खाशील? डाल भात खाणार आहे आमचा दादा. ओके, चला, दोघेच जण आहात. रेडी? 1 2 3 स्टार्ट. डाऊन. डाऊन. दादा, दादी, ताई, याला फक्त सोडून जरा इथे ये. ओके, दोघच जण आहात. रेडी आहात? सुरू करायचं. काय वाटते दोघांमध्ये कोण जिंकेल? काय माहिती? असं कसं? दोघांमध्ये कोणतरी जिंकेल ना? माहिती नाही. तुला माहित नाही आणि तुला काय वाटतं कोण जिंकेल? नाही माहिती. दोघं पण जिंकण्यासाठी तयार नाही. मी मला बक्षीस घेतो, चालेल? नाही? मग कोणाला पाहिजे बक्षीस? याला देऊ? मग तुला हो तर पाहिजे, मग जिंकणार बोल ना. चालेल ना? का? आउट झालं तर? अच्छा, असं पण आहे का? बरं, ठीक आहे. चलो 1 2 3 स्टार्ट. रेडी? काय करायचंय? डाऊन बोलावर उभं राहायचंय आणि अप बोलावर डाऊन व्हायचंय. असं करायचंय? पण असं ठरलंच नव्हतं, आपल्याला गेम बदलायचं आता. दीदी चप्पल काढ बघू पटकन. ये पुढे. हा, ओके, तू पण ये दीदी इथे. आता आपल्याला फक्त उड्या मारायच्यात. मारणार कशा मारायच्यात? 1 म्हटल्यानंतर पुढे, 2 म्हटल्यानंतर मागे, 3 म्हटल्यानंतर राईटला, 4 म्हटल्यानंतर लेफ्टला. ओके, कन्फर्म? कठीण आहे. फक्त डबल जर का एकच नंबर म्हटलं 1, त्यानंतर परत 1 म्हटलं तर अजून पुढे जायचं नाही, जागेवर थांबायचं. 2 मागे आलो, परत 2 म्हटलं तर अजून मागे जायचं नाही, जागेवर थांबायचं. ओके, कुठलाही नंबर डबल मारला तर डबल ऍक्टिव्हिटी करायची नाही. रेडी? चलो 1 2 1 2 2
1 3 आपल्याला उजव्या हाताला उडी मारायची होती, दोघांनी पण डाव्या हाताला उडी मारली, बरोबर नाही? 3 राईट 4 लेफ्ट. त्यामुळे या गेम मध्ये आमचे दोन्ही दादा आणि दादी, आपला दादा आणि ताई दोघी पण आउट झाले आहेत. दादा आणि दीदी, एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी पण झाल्या पाहिजे. क्या बात है. रियांश, रियांश, वैदेही, वैदेही. रियांश आणि वैदेही यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत. परत घ्यायचा, परत घ्यायचा नक्की. पण आता ना, आतापर्यंत आपण पायावर उड्या मारल्यात, बरोबर ना? आता हातावर उड्या मारायच्या का? जर का पहिल्या गेम मध्ये आपण विनर नाही झालो तर डोकं खाली पाय वरती, बरोबर की नाही? चालेल ना? चालेल, बरं ठीक आहे. आपण सेम गेम परत कंटिन्यू करूया. ओके, दोघांसाठी रेडी, कन्फर्म. 1 2 3. आता बाकी आपली गाडी घसरलेली आहे रुळावरून. ये रियांश, बरोबर ना? पूर्ण नाव रियांश गणेश शिर्के, रियांश गणेश शिर्के. आणि मम्मीचं नाव कोण सांगणार? माधुरी, कोणाची? मम्मी ना तुझी. मग रियांश माधुरी गणेश शिर्के असं नाव सांगायचं कोणी विचारल्यानंतर. परत एकदा सांग. रियांश माधुरी गणेश शिर्के. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. आणि तुझं पण मला पूर्ण नाव सांग. वैदेही संतोष पाटील. तुला पण सेम रूल ना, मम्माचं नाव कोण सांगणार ना? वैदेही प्रतीक्षा संतोष पाटील. ओके, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या माझ्या मैत्रिणीसाठी झाल्या पाहिजे. आणि वैदेहीसाठी एक सुंदर असं गिफ्ट आहे. आणि मी सरांना सांगतोय की सर तुमच्या शुभ हस्ते आपण वैदेहीसाठी एक सुंदर असं गिफ्ट द्यावं. सुनील कदम साहेब यांच्याकडून वैदेहीसाठी 500 रुपीज हे गिफ्ट आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू आणि कॉंग्रॅच्युलेशन. चालेल, आता हा छोटासा आपण गेम सुरुवात म्हणून झाली आहे. अजून खूप सारे मजेशीर खेळ तुमच्या सगळ्यांसोबत खेळायचे आहेत. पण तत्पूर्वी मी माझ्या मैत्रिणीला सांगतोय की सध्या बसून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी खेळायला यायचंय. तत्पूर्वीपर्यंत आमच्या सागरजीना आणि रेश्माजींना विनंती आहे, एक सुंदर असं गीत तुम्हाला सगळ्यांसाठी सादर करायचं. थँक्यू. पुरुष एकदा उपस्थित मान्यवरांना, पाहुण्यांना जास्त अजिबात घाबरू नका, उड्या बिड्या मारायला लावणार नाहीये. त्याची भीती जास्त आहे. तिथे गेल्यानंतर काय करायला सांगितलं त्याचा पत्ता नाही, काही नाही, फक्त उभं राहायचं. कार्यक्रम घरातला आहे, लगेच यायचं आहे. दादा बोलवतोय, लगेच यायचं आहे. ज्याचं ज्याचं तनिष्वर प्रेम असेल ना तेच येतील. पण चला, हा लवकर, आता बरोबर येतील प्लीज, अगदी 5 मिनिटासाठी. ताई, ताई मोदी साहेबांचा फोन आहे का? मी सांगतो त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे मोदी साहेबांचा असेल कदाचित. या लवकर. हा बरं, यंग जनरेशननीच यायला पाहिजे असं नाही, तुम्ही सगळ्यांनी आलं तरी पण चालेल. अगदी 5 मिनिटासाठी. चला लवकर. हा, एकटे उठू नका, 4-5 जणांना घेऊन उठा. पाठीमागे बसतील ताई. आजच येणार आहे, परत उद्या येणार नाही मी बोलवायला. या 2 मिनिटं. तुम्हाला बसायचं तिकीटच द्यायला नको तर. या लवकर. पाठीमागे बसले 1 2 3. प्लीज प्लीज प्लीज, पटकन 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 पटकन. इकडे पण समोर बसले ताई. हॅलो, प्लीज प्लीज, 2 मिनिटासाठी फक्त, अगदी 2 मिनिटासाठी. या लवकर या. हा, नवीन आलेली मंडळी, बसायचं नाही, इकडेच यायचंय. या लवकर. तुम्ही 2 मिनिटासाठी फक्त या, दोघी जणी. या लवकर या. हा हा, या लवकर. ओके, बरं, आमचा दादा एकटाच आलाय. दादा या बिचारा घाबरेलो, त्याला मदत करायला त्याला सोबत या कोणतरी. या लवकर. इकडची मंडळी. दादा आमचा घाबरणार नाही. बरं ठीक आहे, चला हरकत नाही. जेवढी मंडळी आलेली आहेत, बरं, एक आशा व्यक्त करतोय, सगळेजण शाळेत गेलेले आहात ना? नक्की शाळेत दांडी मारत नाही? हा, मग आपल्याला ना इंग्लिश आणि मराठी या 2 भाषांचा आधार घेऊन गणित बोलायचं. चालेल? सोपं आहे, काय नाहीये. 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे नंबर तर सगळ्यांना येत आहेत. इंग्लिशमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढे नंबर तर सगळ्यांना येत आहेत. हेच नंबर फक्त बोलायचं, याच्या व्यतिरिक्त काहीही बोलायचं नाहीये. पण कसं बोलायचंय? पहिला दादा जर का मराठीतून 1 म्हटला तर पुढचा नंबर आहे तो दुसरा दादा इंग्लिशमधून 2 बोलेल. 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने आपल्याला 9 पर्यंत बोलायचं आहे. शेवटचा नंबर जर का मराठीतून 9 झाला, त्याच्यानंतरचा नंबर इंग्लिशमधून 1, आणि शेवटचा अंक जर का इंग्लिशमधून 9 झाला, त्याच्यानंतरचा नंबर मराठीतून 1. ओके,
आपल्याला 10 बोलायचंच नाहीये, 1 ते 9 आणि कंटिन्यू एक भाषा वापरायची नाही. इंग्लिश मराठी, इंग्लिश मराठी, इंग्लिश मराठी. ओके, रेडी? जरा जरा जवळ थांबा म्हणजे मला माहित नाही तुमच्यापर्यंत. ओके, हा जरा जवळ. चलो रेडी, सुरुवात करायची. चलो स्टार्ट. 1 2 3 थोडा वेळ नाही आपल्याकडे, हा पटकन बोला. 4 5 मस्त, ये. आपल्याला हेच बोलायचं नव्हतं. पहिली संधी देवाला, दुसरी संधी या राक्षसाला भेटणार नाही बरं का. सध्या इथे उभा. आपल्याला हीच चूक करायची नाही, सलग एक भाषा वापरायची नाहीये. ओके, चलो इथे 5 झाले. पुढे 6 7 8 9 10 मस्त, येस. बसा. 10 बोलायचंच नव्हतं आपल्याला, 9 पर्यंतच बोलवतो. 9 बोललेली आहे. 9 नंतर पुढे 1 9 नंतर 1 कसं ना. 9 नंतर 1, बस 1 झालेला आहे. पुढे 2 3 4 हा बरोबर. 5 6 आहा, क्या बात है. या 6 झालेला आहे. पुढे 7 8 9 पटापटा. 1 2 आहा 6 2 नंतर 6. मला कंची शाळेत जातोस तू? शाळेचं नाव काय आहे तुझे? क्या बात आहे. दादाला एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. 2 झालेला आहे. 2 झालंय. 2च्या पुढे 3 4 5 6 7 8 9 आहा, या 9 9 नंतर 1 कसं ना. 9 नंतर 1, 9 नंतर 1 झालंय. 2 3 4 4 4 नंतर 4 समानार्थी शब्द नाही विचारला मी. बसा. 5 झालंय. 5 झालं. 5 नंतर पुढे 6. 5 नंतर 6 कसं. 5 नंतर 6. ये इकडे दीदी, दादा इकडे ये. 6 झाले. 6च्या पुढे 7 8. 9 एवढा वेळ नाही दादा, ही आपल्याकडे एसटी सुटली आपली. बस 1 झालाय. 1च्या पुढे 2 3 4 5 6 7 8 आहा, एकदा बक्षीस जिंकलं म्हणजे परत जिंकला येणार नाही. बस दीदी. 8 झाले. पुढे 9 1 2 3 4 आहा, क्या बात आहे. मस्त उत्तर दिलंय. 4. बस 4 झाले. पुढे 5 6 7 8 9 1 2 3. आहा, सगळ्यांना चढता क्रम बरोबर येतोय. बरोबर येतोय की नाही? सगळ्यांचा अभ्यास झालाय. आता आपण काय करूया, उतरत्या क्रमाने सुरुवात करूया. आता उतरत्या क्रमाने सेम इंग्लिश मराठी 9 पासून सुरुवात करायची, 1 पर्यंत यायचं. ओके, चलो स्टार्ट. 9 8 7 इंग्लिश मराठी ना, तसंच ठरलंय ना आपलं. चला इकडून सुरुवात करतो. चला दादा, 9 किंवा 9 पासून सुरू. 9 8 आठवतंय ना साधारणतः शाळेत काय शिकलेली दिसते? बस 8. 7 6 5 मस्त. या 5 झाले. 3 आहा, ये इकडे ये. 3 झाले. 3 4 मस्त. उद्यापासून ना दिवाळी सुट्टी संपली ना, संपली की नंतर सांगतो, संपली ना की शाळेतल्या शिक्षकांना सांग लॉकची चावी माझ्याकडे देऊन ठेवा म्हणून. 3 झाले. चल बाळी. 2 1 कसं काय ना दादा. 2 नंतर 1, 2 नंतर 1, त्यामुळे दादा बसून घ्यायचंय. 1 झालाय. 9 8 7 7 नाही 7 झाले. चला 8 मागे यायचं होतं, आपला पुढे जायचं नाहीये. मोठी मंडळी आउट व्हायला लागल्यात. तुला बक्षीस जिंकण्याची संधी आहे आता. ओके, 6 झालेला आहे. सॉरी 7 झालेला आहे. ओके, 7 झालेला आहे. 6 5
आउट. 6 नंतर 5 पाहिजे होतं. आता दोघच जण आहात. याला जिंकलं घोषित करायचं. नको. ताईचे हसच काहीतरी सांगून जाते. बसा बरं असू दे. चला उतरत्या क्रमाची फारच गडबड होते, त्यामुळे आपण चढत्या क्रमाने जाऊया. दोघच जण आहात. कोणतरी एक मराठी बोलणार आहे, कोणतरी एक इंग्लिश बोलणार आहे. ओके. पण आता काय गंमत करायची माहितीये का, मधला एक अंक आपण स्किप करायचा, कट करायचा. 1 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर पुढे 9 का असेल ते, पण ते इंग्लिश मराठीमध्ये. ओके. कोणतरी इंग्लिश बोलेल, कोणतरी मराठी बोलेल. विल स्टार्ट. चलो स्टार्ट. 1 3 6 एक अंक आपल्याला काढायचा होता, 2-2 अंक काढायला लागला. असू दे. चल नाव काय तुझं? अर्णव. पूर्ण नाव सांगायचं नाही. अर्णव संतोष बैठे. मी मगाशी काय सांगितलं, मम्माचं नाव सांगायचं ना. अर्णव नैनाथ बैठे. अर्णव नैना भोयटे. आणि आता बाबांना कुठे ठेवलंस? अर्णव नैना. बाबांचं नाव काय? संतोष भोयटे. ओके चलो थँक्यू. आणि दीदी आता तुझं नाव आम्हाला सांग. रुणाली चैताली चंद्रकांत मल्हार. ओके क्या बात आहे. आणि या गेमची फायनल विनर झाली आहे रुणाली ताई. एकदा जोरदार टाळ्या रुणाली ताईसाठी झाल्या पाहिजेत. आणि फायनली आम्हाला सांगण्यात आलं होतं की तनिषचे पुढे गणिताचे क्लास कोण घेईल ती टीचर शोधून ठेवा. तर रुणाली ताई इकडे क्लासला जायला हरकत नाहीये. चालेल ना? क्लास घेशील ना? ताई गणित शिकवल का माहित नाही, पण हसायला बाकी जरूर शिकवेल. एकदा जोरदार टाळ्या ताईसाठी झालं. थँक्यू ताई. बसून घ्यायचं प्लीज. आणि याच्यासोबतच आणखीन एक सुंदर असं गीत आपण सर्वांसाठी सादर करत आहोत. तत्पूर्वी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं, सगळ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तनिषकडून, त्याचप्रमाणे कदम परिवार आणि वरुडकर परिवार या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत मी आमच्या सागरजींना आणि रेश्माजींना विनंती करतो एक सुंदर असं गीत सादर करावं. तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे. तुला तुझ्या जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा बेटा. लक्ष लक्ष शुभेच्छा. जेव्हा तनिषची एंट्री होईल दादा, तेव्हा सगळेजण उभे राहतील 2 मिनिटं त्याच्यासाठी. खऱ्या अर्थ सगळ्यांनी टाळ्यांची साथ द्यायची आहे. This
गाण्यावरती या जंगल थीम मध्ये मनपूर्वक स्वागत करूया. आज तो सुंदर असा सुवर्ण दिन आहे की ज्या दिवशी तनिष आपल्या आयुष्यातील पहिलं वर्ष तुम्हा सगळ्यांच्या साथीने, तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पूर्ण करतोय आहे. आजी आजोबांच्या आशीर्वादाने पूर्ण करतोय. आणि मी आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. अशोक आजोबा, त्याचप्रमाणे मिलिंद आजोबा. धन्यवाद. सागर सर. कुंकू लावताना जर कमी कुंकू लावा, कारण आता ते भेसळयुक्त कुंकू असं ध्यानात असू द्या आणि फोटो काढायचे आहे. एक सुंदर असं गाणं या माहोलवर तुमच्यासाठी सादर करतो. करण इकडे घे, इकडे घे थोडा. ओके, परत एकदा पहिलं ट्रायल जमतंय की नाही बघत होतो. आता व्हेरी गुड. सोबत बोला.
क्या बात आहे. खरंच आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि या लहान साऱ्या